आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूर शहरात काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी 50 जणांना अटक. नागपुरातला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विधान परिषद पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यानं 5ही उमेदवारांची निवड बिनविरोध होणार. आणि अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीच्या दिशेने निघाले. नागपुरात काल झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. काल रात्री नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन दिलं. सर्व समुदायांचे सण उत्सव सध्या सुरू आहेत आणि अशावेळी सर्वांनीच एकमेकांप्रती आदरभाव राखावा, शांतता राखावी असं आवाहनही फडणवीसांनी केलं. नागपूरच्या महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात गवताच्या पेंड्यांनी बनवलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यात जाळलेल्या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरल्यानंतर शहराच्या विविध भागात हिंसाचार झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या प्रकरणी एकंदर 5 गुन्हे दाखल झाले असून नागपुरातल्या 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नागपूरच्या घटनेबाबत विधानसभेत निवेदन दिलं. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचं उदात्तीकरण राज्यात सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. त्याची कबर हटवण्यासाठी नागपूरमध्ये आंदोलन झालं. त्याला उत्तर आंदोलनाने द्यायला हवं होतं, मात्र तिथं पूर्वनियोजित कट करून विशिष्ट समुदायांना लक्ष्य केलं गेलं असा दावाही शिंदे यांनी केला. राज्यात गृहखात्याचा कारभार ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यांनी आपल्या मूळ गावात उसळलेल्या हिंसाचाराविषयी काहीच माहीत नाही अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देऊन निष्कारण लक्ष वळवण्यासाठी असे प्रकार होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. आपण पाहतोय वारंवार या महाराष्ट्रामध्ये हे सरकार बनल्यानंतर मग ते बीडचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, अनेक गोष्टी झालेल्या आहेत जिथे कधी ना कधीतरी तो फोटो एखादा लीक होतो, नंतर काहीतरी गोष्टी मीडियामध्ये येतात. पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला हे कळतंय का? त्यांच्या इंटेलिजन्सची काही यंत्रणा आहे त्यांना कळतंय का? हा एक प्रमुख प्रश्न झालेला आहे. पण हे जरी असलं तरी आज कदाचित हा प्रयत्न असेल भाजपचा की महाराष्ट्राचं मणिपूर करायचा, पेटवत ठेवायचं आणि मग जे काही थोडेफार उद्योगधंदे महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत, जी काही गुंतवणूक महाराष्ट्रात येऊ इच्छित आहे, ही देखील पाठवायची, ती गुजरातला पाठवायची. नागपूर शहरात काल झालेल्या प्रकरणी पोलिसांनी 50 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अफवा पसरवण्याचा शोध सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. या हिंसाचारात 5 जण जखमी झाले असून त्यातल्या 2घांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हिंसाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक झाली असून 3 पोलीस उपायुक्तांसह 33 ते 34 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज शहरातल्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली. नागपूरमध्ये कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामबाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मध्य नागपूरच्या महाल परिसरात काल संध्याकाळी 7:30 वाजता या हिंसाचाराला सुरुवात झाली. मुघल शासक औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसंदर्भात पसरलेल्या एका अफवेमुळे जमावाने दगडफेक करायला सुरुवात केली. या हिंसाचारात अनेक घरं आणि 45 वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर काल रात्री 10:30 ते 11:30च्या सुमाराला हंसापुरी भागातही एका जमावाने परिसरातली वाहनं जाळली आणि घरांची तोडफोड केली असं पोलिसांनी सांगितलं. मेंढेगिरी समितीच्या शिफारसीनुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संस्था मराठवाड्याला पाणी मिळू नये म्हणून न्यायालयात गेली होती. त्यामुळे त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा आपल्याला नाही असा आरोप दानवे यांनी केला. रिव्हर बेसिस स्टिम्युलेशन पद्धतीचा अवलंब जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी करण्याची मागणी यावेळी दानवे यांनी केली. यावर बैठक घेऊन हा निर्णय घेऊ असं आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिलं आहे.
ठाणे इथल्या खाडी किनारी मार्गासाठी नियमबाह्य कंत्राट दिल्याचा आरोप भाजपा आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी केला. या प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात तिप्पट वाढ झाली आहे, त्यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी दरेकर यांनी केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी ही मागणी फेटाळून लावल्यामुळे भाजपा आमदारांनी काही काळ गदारोळ केला. त्यावर बैठक घेऊन या प्रश्नावर निर्णय घेण्याचं आश्वासन देसाई यांनी दिलं. राज्यातील छोट्या गुंतवणूकदारांचे 5 लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित राहावे यासाठी फसवणूक करणाऱ्या मल्टीस्टेट पतसंस्थांना देखील सहकारी बँकांप्रमाणे संरक्षण द्यावं अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेकडून फसवणूक झालेल्या 6 लाख ठेवीदारांचे पैसे जप्त करण्यात आलेल्या 80 मालमत्तांचा लिलाव करून परत केले जातील. यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा तयार केला आहे. यातून ही कारवाई करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भातला प्रश्न प्रकाश सोळंकी यांनी उपस्थित केला होता. त्यावर नाना पटोले, बबनराव लोणीकर यांनी उपप्रश्न विचारले. राज्य पोलीस दलात आर्थिक इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येत आहे. त्यातून अशा प्रकारच्या सर्व पॉन्झी योजनांवर वचक ठेवला जाईल, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या 5 उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे. लोकसभेसाठी किंवा एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर 48 तासांच्या आत मतदानाची आकडेवारी प्रत्येक बूथनुसार आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करावी, या मागणीचा विचार करायला आपण तयार आहोत, असं निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. या संदर्भात याचिकाकर्त्यांनी आयोगासमोर येत्या 10 दिवसात सादरीकरण करावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि एका सेवाभावी संस्थेनं या संदर्भात 2 जनहित याचिका दाखल केल्या होत्या. यापुढची सुनावणी आता जुलै महिन्यात होणार आहे. देशाच्या इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांप्रमाणेच महाकुंभाची नोंद होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं. लहान सहान सोयीसुविधांची पर्वा न करता कोट्यवधी भाविक या महामेळाव्यात सहभागी झाले होते, असं ते म्हणाले. अशा उत्सवांमुळे आपल्या परंपरा आणि वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याची भावना प्रबळ होते, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या काही टिप्पणीच्या निषेधात विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज 1 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. नंतरही गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीच्या दिशेनं यायला निघाले आहेत. एकूण 4 अंतराळवीरांना घेऊन येणारं ड्रॅगन हे यान आज सकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं झालं. ताशी सुमारे 27,000 किलोमीटर वेगानं ते पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करेल. पृथ्वीपासून 18,000 फूट उंचीवर आल्यावर 2 ड्रॅगन पॅराशूट उघडली जातील, तर 6,000 फुटांवर मुख्य पॅराशूट उघडली जातील. भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या पहाटे 3:30च्या सुमारास अंतराळवीर समुद्रात उतरण्याची अपेक्षा आहे. पृथ्वीवर सुरक्षित परतल्यावर भारताला भेट देण्याचं आमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना पत्राद्वारे दिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागपूर शहरात काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी 50 जणांना अटक. नागपुरातला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू, अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विधान परिषद पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यानं 5ही उमेदवारांची निवड बिनविरोध होणार. आणि अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीच्या दिशेने निघाले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. संध्याकाळी 5 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र. नमस्कार.